नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला होता। राज्यातील इतर भागांप्रमाणेच मराठा आरक्षणाचं केंद्र ठरलेल्या मराठवाड्यातही महायुतीला चांगलं यश मिळालेलं होतं। एवढंच नाही तर मागच्या काही काळापासून जातीपातीच्या राजकारणामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बीड जिल्ह्यातही महायुतीची कामगिरी चांगली राहिली होती। बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला होता। मात्र विधानसभा निवडणुकीत बीडमधील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले। त्यात अजित पवार गटाच्या 3 आणि भाजपाच्या 2 आमदारांचा समावेश आहे। बीड जिल्ह्यात भाजपाकडून केजमधून नमिता मुंदंडा आणि आष्टीमधून सुरेश धस हे विजयी झाले। मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून बीड जिल्ह्यात एका नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे। फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस हे भाजपामधील 2 प्रमुख नेते आमने सामने आले आहेत। तसेच त्यांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीका टिप्पण्या सुरू आहेत। मात्र बीडच्या राजकारणाची जवळून माहिती असलेल्यांना सुरेश धस आणि मुंडे कुटुंबियांमधील हा संघर्ष किती जुना आहे याची कल्पना आहे। आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घडलेल्या काही घडामोडींमुळे हा संघर्ष पुन्हा नव्याने उफाळून आला आहे। त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामागे नेमकी काय कारण आहेत याचा आपण आढावा घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय जुबान। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आष्टीमधून निवडणूक लढवत असलेले सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर अनेकदा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टीका केली होती। तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही पंकजा मुंडे यांच्यावर जाहीर आरोप केले होते। त्यामुळे सुरेश धस आणि पंकजा मुंडे या भाजपा नेत्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष हा सर्वांसमोर आला। मागच्या 1.5 वर्षांपासून धुमसत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचीही काहीशी पार्श्वभूमी या वादाला असल्याचं बोललं जात आहे। आता सुरेश धस यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतल्यावर या संघर्षाची नेमकी कधी सुरुवात झाली याचा अंदाज येतो। सुरेश धस यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपा नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून केली होती। गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाचा उत्कर्षाचा काळ सुरू असताना सुरेश धस हे मुंडे यांचे अनेक वर्ष सहकारी राहिले होते। या दरम्यान 1999 आणि 2004 मध्ये धस हे भाजपकडून आमदार म्हणून विजयी झाले होते। मात्र पुढे त्यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी मतभेद झाले। त्यानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली। पुढे 2009च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले। 2009 ते 2014 या काळात गोपीनाथ मुंडे यांचे विरोधक म्हणून सुरेश धस यांनी चांगलाच जम बसवला। तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत थेट गोपीनाथ मुंडे यांनाच आव्हान दिलं। गोपीनाथ मुंडे विरुद्ध सुरेश धस अशा झालेल्या त्या लढतीत धस यांनी मुंडे यांना जोरदार टक्कर दिली होती। एकेकाळी मुंडेंचे सहकारी राहिलेल्या धस यांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही। दरम्यान त्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे गोपीनाथ मुंडे यांचा विजय सुकर झाला होता, तर सुरेश धस यांना पराभूत व्हावं लागलं होतं। तर 2014च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसातच गोपीनाथ मुंडे यांचा अकस्मात मृत्यू झाला होता। त्यानंतर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात आपलं राजकारण कायम ठेवलं, पण त्यांना म्हणावं तसं यश मिळत नव्हतं। 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं त्या बीडच्या राजकारणात काहीशा पिछाडीवर पडल्या। तर सुरेश धस यांनीही संधी साधत भाजपाच्या नेत्यांशी जवळीक साधण्यास सुरुवात केली। त्या दरम्यान झालेल्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी आपल्या समर्थकांचं पाठबळ भाजपाला दिलं होतं। पुढे भाजपानेही धस यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली। तसेच सुरेश धस हे आपल्या जनसंपर्काच्या जोरावर निवडून आले। मात्र एकाच पक्षात आल्यानंतरही पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांचे सूर म्हणावे तसे जुळले नाही। याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन पेटलं। आधीच जातीपातीच्या राजकारणामुळे स्फोटक बनलेल्या बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी असं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होऊ लागलं। काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याचा प्रत्यय येत होता। त्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली, तर ओबीसी असलेल्या वंजारी समाजातील पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अगदी काही दिवसांपर्यंत धनंजय मुंडे यांच्या सोबत असलेल्या बजरंग सोनावणे या स्थानिक मराठा नेत्याला उमेदवारी दिली गेली। त्यामुळे या मतदारसंघात तीव्र जातीय ध्रुवीकरण झालं। मतदानही चुरशीच्या वातावरणात अटीतटीनं झालं। निकाल लागला आणि त्यात बजरंग सोनावणे यांना निसटता विजय मिळाला। बजरंग सोनावणे यांना बीडमधील केज, बीड आणि गेवराईमधून आघाडी मिळाली, तर पंकजा मुंडे यांना परळी, माजलगाव आणि आष्टीमधून आघाडी मिळाली। सुरेश धस
यांचा प्रभाव असलेल्या आष्टीमधून पंकजा मुंडे यांना सुमारे 32,000 मतांची आघाडी मिळाली होती। मात्र आष्टीमधून आणखी मताधिक्य मिळालं असतं, पण सुरेश धस यांनी समोर बजरंग सोनवणे असल्यानं नेटानं काम केलं नाही असं सांगत काही समर्थकांनी पंकजा मुंडे यांचे कान फुंकले। त्यामुळे लोकसभेतील पराभव जिव्हारी लागलेल्या पंकजा मुंडे या नाराज झाल्या आणि त्यांच्या सुरेश धस यांच्यासोबतच्या संघर्षाला सुरुवात झाली। तसेच लोकसभा निवडणुकीत सुरेश धस यांनी असहकार्य केल्याचा समज झालेल्या पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे। पंकजा मुंडे यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या तिकिटावर लढत असलेल्या सुरेश धस यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांना उघड सहकार्य केल्याचे दावे करण्यात आले। तसेच सुरेश धस यांनीही प्रचारादरम्यान अनेकदा तसा आरोप केला। त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील कटुता अधिकच वाढली होती। दरम्यान विजय मिळवल्यावर सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर बेछूट टीका केली होती। पंकजाताई, तुम्ही असं करायला नको हवं होतं। तुमचे पीए फोन करतात आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगतात। पंकजाताई, तुम्ही एक चांगला व्यक्ती, एक भाऊ गमावला आहे। तुमच्या जवळचे लोक बदला असा खोचक सल्ला सुरेश धस यांनी दिला होता। एवढंच नाही तर सध्या गाजत असलेल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरूनही सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबियांविरोधात जोरदार भूमिका घेतलेली आहे। हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पत्रकार परिषद आणि बाईटच्या माध्यमातून मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड यांच्यावरून टार्गेट केलाय। दरम्यान त्यावर काल धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात झालेली हत्या ही आर्थिक व्यवहारातून झाली, त्यामागे जातीय कारण नव्हतं असं म्हटलं। पण मुंडे यांचा हा दावा आमदार सुरेश धस यांनी खोडून काढलाय। सरपंचाची हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून झाली नव्हती हे मी सांगतो, मी पण जिल्ह्यातच राहतो। संतोष देशमुख गरीब आहे, एका दलित व्यक्तीला वाचवायला गेले म्हणून त्यांना मारण्यात आलेला आहे असा दावाही सुरेश धस यांनी केलाय। तसंच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या पंकजा मुंडे यांना शुभेच्छा न देण्याचं कारणही त्यांनी जाहीर केलंय। मी आधीच सांगितलंय की मी त्यांना शुभेच्छा देणार नाही। त्यांनी माझ्या विरोधात काम केलं आहे। जे माझ्या विरोधात उमेदवार होते ते पंकजा मुंडे यांचा सत्कार करून गेले आहेत। तसेच माझ्या त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नाहीत अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। त्यामुळे पुढच्या काही काळात बीडच्या राजकारणात मुंडे विरुद्ध धस हा संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे। पण बीडमध्ये आता अशी चर्चा होतीये की प्रभावशाली असलेल्या मुंडे कुटुंबियांविरोधात सुरेश धस यांना बळ कोण पुरवत आहे। बीडच्या राजकारणात गेली काही काळ पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा राजकीय संघर्ष सुरू होता, पण मागच्या वर्षी हे दोघेही मुंडे भाऊ बहीण एकत्र आले। त्यामुळे मुंडे विरोधी गटामध्ये निर्णायकी अवस्था निर्माण झालेली आहे। तसंच या परिस्थितीत मुंडे विरोधी गटात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजपमधूनच सुरेश धस यांना बळ दिलं जात असल्याची चर्चा आहे। सुरेश धस यांचा राजकीय आवाका पाहता मुंडे कुटुंब आणि एकूणच ओबीसी समाजाला अंगावर घेण्याचं बळ एकट्या सुरेश धस यांच्याकडे असणं कठीण आहे। मात्र सुरेश धस हे ज्या आक्रमकपणे पंकजा मुंडेंवर टीका करत आहेत ते पाहता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे मुंडे कुटुंबियांवर नाराज असलेला मराठा समाज हा सुरेश धस यांच्या भोवती गोळा होऊ शकतो आणि त्याचं नेतृत्व धस यांनी करावं यासाठी भाजपमधूनच त्यांना बळ दिलं जात असल्याचं बोललं जात आहे। आता सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात सुरू असलेला संघर्ष बीडच्या राजकारणाला कुठल्या वळणावर घेऊन जाणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।